तर हाय हॅलो आणि नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी सोनाली स्वागत करते तुमचं आणखीन एका मिनी व्लॉगमध्ये. तर मी ठरवलं की रोजचं म्हणजे जेवण खाणं आणि घरातली कामं दाखवण्यापेक्षा काहीतरी वेगळं किंवा काहीतरी तुम्हाला शिकण्याजोगं असं काहीतरी मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर तुम्हाला ना मी आजच्या व्हिडिओमध्ये ना एक तयार ब्लाऊजवरून मेजरमेंट कसं घ्यायचं स्टिचिंगविषयीचं मी आज तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे आणि त्याच्याविषयीची तुम्हाला माहिती देणार आहे. तर आपण तयार ब्लाऊजवरून मापं कशी घ्यायची किंवा जे नवीन शिकणारे आहेत आणि त्यांना मेजरमेंट कसं घ्यायचं किंवा कोणती मेजरमेंट कटोरी ब्लाऊजसाठी लागतात हे माहीत नाही, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. तर आज मी ते एकदम डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. तर याचा लॉंग व्हिडिओ आहे ना माझ्या यूट्यूब चॅनलवर आलेला आहे, तो नक्की जाऊन तुम्ही तिथं जाऊन पहा, तुम्हाला त्यामध्ये सगळी डिटेल माहिती मिळेल. तर आता सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगते, आपल्याला ज्यावेळेस कटोरी ब्लाऊज कटिंग करायचं असतो त्याच्यासाठी कोणती मेजरमेंट लागतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते आता मेजरमेंट आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला 11 मेजरमेंट लागतात, जे की कटोरी ब्लाऊज स्टिच करायचा असतो त्यावेळेस आणि म्हणजेच कट करायचा असतो त्यावेळेस. तर ते 11 मेजरमेंट कोणकोणती, तर ते मी तुम्हाला आधी सांगून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ब्लाऊजसाठी कोणते मेजरमेंट महत्त्वाचे असतात आणि कोणते मेजरमेंट आपल्याला लागतात. ते तर पहिलं मेजरमेंट आहे ना ते म्हणजे आपली पूर्ण उंची, ब्लाऊजची पूर्ण उंची आपल्याला लागते पहिलं मेजरमेंट. दुसरं आहे ते छाती, म्हणजे छातीचं मेजरमेंट इथं आपल्याला दुसऱ्यांदा लागतं. तिसरं आहे ते म्हणजे कंबर. चौथं आहे ते म्हणजे आपली शोल्डर पट्टी किंवा शोल्डर म्हणू शकता तुम्ही, तर शोल्डर. पाचवा आहे ते आपलं आहे शोल्डर पट्टी, ती किती घ्यायची काय घ्यायची आणि साईजनुसार कमी जास्त होते का. तर सहावा आहे ते आहे आपली मागचा गळा. सातवा आहे ते पुढचा गळा. हे झाले आपले 7 मेजरमेंट. त्याच्यानंतर 8वा आहे ते आपलं मुंडा किंवा कटोरी, तुम्ही जे काय ठरवू शकता ते, तुम्हाला जे कुठलं लिहायचं आहे ते लिहू शकता, पण मुंडा आणि कटोरी दोन्हीसुद्धा महत्त्वाचे आहे. तर 9वं आहे ते आपलं मुंडा आहे. त्यानंतर 10वं जे आहे ते बाहीची लांबी आहे आणि त्याच्यानंतर 11वं जे माप आहे ते म्हणजे दंडघेर, म्हणजेच आपल्या दंडाचं जे मेजरमेंट आहे ते. तर हे 11 मेजरमेंट जे आहेत मी तुम्हाला जे सांगितले ते आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजेच असतात. यातील कंबर आणि दंडघेर हे कटिंगसाठी शक्यतो आपण यूज नाही करत, परंतु ते फिटिंगसाठी ज्यावेळेस लागतं ना त्यावेळेस ते आपल्याला फिटिंग टाकताना ॲक्युरेट लागतं, त्याच्यासाठी हे पाहिजे. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.